बघा, आपण बरेच दिवसापासून वाट पाहत होतो की नेमके कर्जमाफीचे वितरण कधी होणार आहे, शेतकऱ्याचं जे कर्ज खातं आहे ते नील कधी होणार आहे. आणि त्याच संदर्भात एक महत्त्वाची खुशखबर जी आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आणि त्यांनी त्यांच्या माहितीमध्ये अगदी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे त्यांच्याद्वारे कर्जमाफीचे वितरण सुरू झालेले आहे. आज तारीख आहे 7 ऑगस्ट, आज आहे शुक्रवार आणि आज वितरण सुरू झालेलं आहे. कशाच्या संदर्भात? कर्जमाफीच्या संदर्भात ही महत्त्वाची खुशखबर आहे. बघा, अजून काही दिवस जे आहे पुढे वाट पाहायची गरज पडलेली नाही. आता दुसरा प्रश्न, किती लाख लाभार्थ्यांना आज कर्जमाफीचा लाभ वितरित झालेला आहे, त्यांचे खाते नील झाले आहेत का, वगैरे वगैरे सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आता ज्या 3 याद्या लागल्या होत्या त्या 3 याद्यामध्ये ज्यांनी ज्यांनी KYC केली होती, ज्यांची कोणत्याही प्रकारची त्रुटी नव्हती म्हणजे रकमेमध्ये, मूळ रकमेमध्ये, तर त्यांना खास करून आता यावेळेस प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये, म्हणजे आज जे वितरण चालू झालं ना त्याच्या संदर्भात. तर आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी प्रोत्साहन अनुदानाच्या संदर्भात पण यादी कधी लागणार आहे यावर पण त्यांनी भाष्य केलेलं आहे. बघा, आणि या महत्त्वाच्या ज्या योजनेच्या संदर्भात म्हणजे आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, या योजनेच्या संदर्भात खूप लाभार्थ्यांना जे उत्सुकता होती की कधी आम्हाला एकदाचं आमचं खातं नील होईल. आता तुमचे खाते नील व्हायला पण सुरुवात झालेली आजपासून 7 ऑगस्टपासून. बघा, कर्जमाफीचे वितरण सुरू झालेले आहे, ही तुम्हाला कन्फर्मेशन 100% आज वितरण सुरू झालेलं आहे. त्याच्या संदर्भात म्हणजे काही काही शेतकऱ्यांना SMS पण यायला सुरुवात झाली असेल, कधी कधी येत पण नाही, हे पण लक्षात घ्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे. पुढे बघूयात. बघा, आज 6,22,000 शेतकऱ्यांना एकंदरीत आज कर्जमाफीचा लाभ वितरित झालेला आहे. 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण किती लाभ जो आहे वितरित झाला आहे तर त्या संदर्भात पण आकडा पुढे आलेला आहे. बघा, तर एकूण आजचा जर आकडा आपण पाहिला 5,029 कोटी. बघा, 5,029 कोटी म्हणजे 7,000 कोटी जे वितरित होणार होते ना, 7,000 कोटी, तर त्यापैकी बघा, त्यापैकी 5,029 कोटी आज वितरित झालेले आहेत. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आज लाभार्थी, जे काही कर्जमाफीचे लाभार्थी शेतकरी होते त्यांच्या खात्यामध्ये आज त्यांचे खाते नील व्हायला सुरुवात झालेली आहे. आता दुसरा प्रश्न तुमच्या मनामध्ये जो पडला असेल तो म्हणजे अनुदानाची यादी कधी लागणार. म्हणजे जे 50,000 रुपये अनुदान, आपण बघा सकाळीच एक व्हिडिओ टाकला होता, लवकर अनुदान जे आहे वाढायला पाहिजे, पण ह्या अनुदानाची यादी कधी लागणार आहे तर दुसरी यादी, याच्यानंतर अनुदानाची यादी लागणार आहे, अशा प्रकारची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. पण एक आणखी याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा बघा की बाकीच्या लाभार्थ्यांचं जे आज यादीमध्ये जर नाव नसेल आले तर मग कधी येणार. तर उद्या परवा ह्या ज्या काही याद्या आहेत, म्हणजे जे काही खाते नील करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती चालूच राहील. त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही. पण तुम्ही KYC केलेली होती का ही पहिले तपासा. जर KYC केलेली असेल तर काही चिंता करायची आवश्यकता नाही. मग आता राहिला मुद्दा की जेव्हा आता एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज खातं जे आहे तर ते नील होईल तर तेव्हा त्या शेतकऱ्याला परत कर्ज कधीपर्यंत मिळेल. तर कूलिंग डे त्यांनी पिरियड जो ठेवलेला आहे तो 1 दिवसाचा आहे, त्याच्यानंतर त्यांना नवीन कर्ज खातं मिळेल. आणि या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील या आजच्या या वितरणाच्या संदर्भात तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. जेव्हा यानंतर दुसरा टप्पा म्हणजे जे 7,000 कोटीचे वितरण होणार होतं तर त्यामधील राहिलेल्या लाभार्थ्यांना जेव्हा वितरण होईल, त्यांचे कर्ज खाते नील व्हायला सुरुवात होईल, त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वितरण सुरुवात होईल, तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती देण्यात येईल. तुर्तास या गोष्टीचं बघा, एक चांगली गोष्ट आहे की आज लवकरात लवकर जे आहे काही का होईना पण वितरणाची प्रक्रिया जी आहे कर्जमाफीची तर ती शेवटी आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.